होती आणि दर्जेदार त्यांनी हे समीकरण मांडलं की अगदी 18 बॉलमध्ये तुम्हाला हे 34 धावा कंप्लीट करायच्या आहेत. चला तर आता जाऊया गोलंदाजी मार्कवरती. मिस्टर युवराज सर गोलंदाजी मार्कवरती आहे. तर स्ट्राईकला बॅटर आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये सलामीची जोडी एंटर झालेली आहे. जय दुर्गा संघाच्या वतीनं हे दोन सलामीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कैलास आणि त्याच्या सोबतीला ज्ञानदेव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती युवराज. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट. एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. दुसऱ्या मॅच मधील पहिलाच बॉल. पहिलाच बॉल रायझिंग अँड सरप्राइझिंग. थोडासा एंगल बनवणारा बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. युवराज यांची ॲक्शन कमालीची आहे. आपण पाहिलं तर हा बॉल टाकल्यानंतर अगदी असं वाटलं की बुमराच्या स्टाईलनं बॉल अगदी वळण घेताना आपल्याला पाहायला भेटलाय. दुनिया के सारे शौक पाले नाही जाते. आज तुम्हाला हे समीकरण पाहायला भेटेल. सर्व शौक नाही आहे. आता इथे तुम्हाला क्रिकेटच्या पटलावरती तुमची कुशलता दाखवावी लागेल. फटका फसलाय. बॅकवर्ड पॉइंट रिजनला, कव्हर रिजनला, क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. पहिला धक्का, पहिली सफलता युवराज यांनी त्यांच्या नावावरती प्राप्त केली. पहिला धक्का जय दुर्गा या टीमला. फलंदाज कैलास बॅक टू द डगआउट. आणि पुन्हा या ठिकाणी आम्ही तुमच्या समोर अनाउन्समेंट करतोय की कुमारी प्रिन्सी अभिषेक शेलार यांच्या वतीने 1000 रुपयाचा पारितोषिक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक 40+ यांच्याकरिता. त्याचप्रमाणे कुमार प्रियांश चंदू पाटील 1000 रुपये, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक आणि विकेट हॅट्रिक फक्त 40+ खेळाडू. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. शनिदास पाटील जे मात्र इंडियन ॲक्शनमध्ये आहेत. अगदी गॉगल देखील त्यांनी घातलेला आहे. सो त्या अनुषंगाने टीमचे ऑनर देखील आहेत. आपण पाहू शकाल इंडियन ॲक्शनमध्ये. स्वतः संघ नायकाला या ठिकाणी यावं लागलं. शनिदास पाटील आणि ज्ञानदेव या दोघांना आता चांगली इनिंग साकारावी लागेल. युवराज ओ इथे सेन्सिबल क्रिकेट. हो बॅक टू दी बॉलर. आउट. फलंदाज बाद. शनिदास पाटील यांचा खेळीचा अंत. काही जबरदस्त बॉलिंग आपण पाहिलीत. ओहो इथे आपण पाहिलं तर थोडासा हलका बाहेर निघण्याचा देखील बॉलचा प्रयत्न होता आणि चेंडू जसा आला त्या ठिकाणी फॉलो थ्रोमध्ये युवराज यांनी अप्रतिम झेल ती स्वीकारली आहे. दर्जेदार कामगिरी आहे. तालीम नहीं दी जाती है परिंदों को आसमान में उड़ने की, ये तो खुद ही तय कर लेते हैं मंजिल आसमान की. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आपण पाहिला आणि तो निर्णय या ठिकाणी फलदायी साबित होत आहे आणि ही कामगिरी आपल्याला युवराज यांच्या वतीनं पाहायला भेटत आहे. दर्जेदार कामगिरी. आता न्यू बॅटर सचिन यस मैदानाच्या आतमध्ये. बॉल यशा या ठिकाणी उद्ध्वस्त केल्या. फलंदाज बाद. बॅक टू बॅक दुसरी ही हॅट्रिक या ठिकाणी संपादित केली आहे. गोलंदाज युवराजने त्यांच्या नावावरती तिसरा धक्का. थँक्यू थँक्यू डीजे. क्या बात आहे. तब्बल 2000 रुपयाचं पारितोषिक जिंकलेलं आहे. आपण पाहू शकाल मिस्टर युवराज. क्या बात है, क्या बात है. आल लड़के खुल के मैदान में तेरे सामने गेंदबाज युवराज खाली खड़ा है. कुठल्या प्रकारे बॅटरांना इथे मात्र उसंत दिली जात नाहीये. अशांतता अस्थिरता निर्माण केलेली आहे. ज्याप्रमाणे एखाद्या थांबलेल्या पानामध्ये
दगड फेकावा आणि पाण्यामध्ये अस्थिरता निर्माण करावी, तशी आता या मॅचमध्ये अस्थिरता निर्माण केलेली आहे. जबरदस्त गोलंदाजी आहे. न मैं गिरा न मेरे उम्मीद के मीनारे गिरी, मुझको गिराने में कुछ लोग बार बार गिरे. सेलिब्रेशन देखील आपल्या ऑन स्क्रीन वरती पाहायला भेटते. दर्जेदार इंटरनॅशनल सेलिब्रेशन तुम्ही पाहू शकाल. आणि आज देखील भारत आणि वेस्ट इंडिज म्हणजे काली आंधी समोर असेल भारताच्या. आणि मनोज कार्वे सरांनी देखील चांगला उल्लेख केला की तिथे देखील भारतीय टीमला आज कारनामा करावा लागेल. जीत के खातिर बस जुनून चाहिए, जिसमें उबाल हो ऐसा वो खून चाहिए, ये आसमान भी आएगा जमीन पर, बस इरादों में जीत की गूंज चाहिए. प्लॅन आपण पाहू शकाल त्या ठिकाणी पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. आणि इथे क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर लॉंगॉपला एक प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान क्षेत्ररक्षक ठेवलेलं आहे. मिस्टर युवराज समोर बॅटर असेल आता त्यांचे आपण पाहू शकाल. न्यू बॅटर देविदास. इथे मात्र आपण पाहू शकाल काय बॉल आहे. आडव्या बॅटनं या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न होता. आता चेंडूला शोधावं लागत आहे. मैदानाच्या आतमध्ये पिचिंग कुठं होतंय, सो त्या अनुषंगाने बॉल ट्रॅव्हल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. जबरदस्त क्रिकेट, जबरदस्त गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन आपण पाहू शकाल. पुढचा बॉल आपण पाहूया. इथे फटका फसलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. जास्तीच्या काही धावा मिळणार नाही, फक्त एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. तर दोन्ही संघाचा आपण विचार केला तर दोन्ही संघ सेमीफायनलमध्ये पोहोचलेले आहेत. परंतु इथे जर आपण पाहिलं लढाई आहे ती म्हणजे ग्रुपमध्ये प्रथम क्रमांक आणि द्वितीय क्रमांकाकरिता ही लढाई मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. आणि दोन्ही संघांच्या कामगिरीचा आपण विचार केला तर इथे जर थोडीशी वरचढ होत असताना VS पॉवर स्ट्रायकर, काय जबरदस्त गोलंदाजी, दर्जेदार कामगिरी आपल्याला पाहायला भेटली. तब्बल 3 विकेट म्हणजे विकेट हॅट्रिक प्राप्त केली आज युवराज. आणि ज्या पद्धतीनं त्यांचा देखील क्रिकेटचा अभ्यास आहे, सो त्या अनुषंगाने नक्कीच हक तो बनता है मेरे भाई. आणि या दरम्यान आपल्या व्यासपीठावरती आमचे चिमुकले प्रेक्षक काव्या पाटील आहेत, मंत्रा पाटील आहे, मयंका पाटील आहेत, पूर्वा पाटील आहेत, ऋतू पाटील आहेत. क्या बात आहे. कारण की आज सुपर संडे हे सर्व चिमुकले मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत, कारण की मॅचचा आनंद घेत आहेत. आणि दरम्यान आपण देखील आता थोडासा डान्सचा कार्यक्रम देखील करायचा आहे आमचे चिमुकले. आणि आमच्या कॅमेरामॅनला थोडासा विनंती असेल की आपण आमचा व्यासपीठ थोडासा कव्हर करा, कारण की आमचे साईड अँगल कॅमेरामॅन आहेत. आमचा थोडासा व्यासपीठ आपण कव्हर करायचा आहे, कारण की आमचे VIP टॅक्सवरती अजीबो शान शहनशाह इथे बसलेले आहेत. आमचे साईड अँगल कॅमेरामॅन आपण थोडासा व्यासपीठ कव्हर करायचा आहे. यस, क्या बात आहे. फटका चांगला इथे आपण पाहू शकाल. चेंडू चालला या तिथे मात्र मग पाहिला तर वाईडिश लॉंग ऑफच्या दरम्यान क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला भेटले. 2 क्षेत्ररक्षक ठेवलेले आहेत. गोलंदाज आपण पाहू शकाल दुसऱ्या षटकाकरिता रामदास मात्रे यांनी मिड विकेट. आणि वाईडिश लॉंगॉनच्या दरम्यान पॉवर प्लेचं दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. ज्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहत असतो मित्रांनो की सातत्यानं चांगल्या धावा येत असतात, त्या पॉवर प्लेचा फायदा इथे मात्र जय दुर्गा संघाच्या वतीनं काही चांगला फलदायी साबित झाला नाहीये. इथे आपण पाहू शकाल आता मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना श्याम रामदास मात्रे देखील चांगली गोलंदाजी करतायत. पुढचा बॉल देविदासने या ठिकाणी लोअर फुल टॉस बॉल घेतलाय. चेंडू मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय, तिथे मात्र फक्त एकच धाव मिळेल. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण, दर्जेदार कामगिरी आपण पाहू शकाल. आणि सातत्यानं चर्चा हीच होत असते मित्रांनो की तुमच्याकडे बॅटिंग, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि प्लॅन जर तुमचा अचूक असेल तर तुम्ही क्रिकेटच्या पटालावरती कुठेही जा, तुम्हाला मरण नाहीये.
आणि आज आपण पाहू शकाल VS पॉवर स्ट्रायकर जबरदस्त पहिल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी युवराज यांच्या वतीनं आणि आपण पाहू शकाल या ठिकाणी चांगली गोलंदाजी रामदास म्हात्रे यांच्या वतीनं होत आहे. इथे मात्र आडव्या बॅटनं तडाखा दिलाय जरूर, परंतु मिडविकेटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत. काय जबरदस्त लाजवाब. ज्याप्रमाणे आपण पाहिलं तर आता हा चेंडू गुलाम झालाय. आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये VS स्ट्रायकर संघाच्या गोलंदाजाचा जिथे त्यांनी क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे त्या दिशेनं चेंडू देखील जात आहे. अप्रतिम कामगिरी पूर्णपणे बॅकफुटवरती चाललेली आहे जयदुर्गा टीम आणि त्यांनी देखील सांगलं ज्याप्रमाणे टॉस बॉक्समध्ये की आम्ही देखील टॉस जिंकला असता तर क्षेत्ररक्षण केलं असतं. आणि हा फटका फसलेला आहे वाईडिश लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक फलंदाज बाद. हा चौथा धक्का ही सफलता गोलंदाज रामदास म्हात्रे यांना त्यांची पहिली आणि संघाची चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये जयदुर्गा या टीमला फलंदाज देवीदास यांच्या खेळीचा अंत. वरती लागलेले आहेत. आता दोन्ही बॅटर्सचा आपण विचार केला तर दुर्गेश आणि ज्ञानदेव एक धावांवरती खेळत आहेत. कोलवा टप्प्याचा बॉल फटका मारलेला जरूर आहे. गॅप त्या ठिकाणी शोधले का पावेला गेले. यस शोधले गॅप. 4 धावांसाठी झन्नाटेदार चौकार. आता अशाच प्रकारे या ठिकाणी गॅप शोधावे लागेल. जी मात्र मैदानाच्या आतमध्ये जर तुम्हाला इथे धावा जमवायच्या असतील तर धावसंख्येचा आलेख वाढवणं फार गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही जर 3.27च्या सरासरी धावा केल्या तर फक्त 18 धावा धावसंख्या धावपलकावरती आपण पाहू शकाल 10 धावा लागलेल्या आहेत. 10 धावा धावपलकावरती आहेत. आता ज्ञानदेव याच्या बॅटमधून फटके येत आहेत. ज्या वेळेला आपण पाहत असतो या विहाना गावदेवी स्पोर्ट पिसे टीम खेळत असते त्यावेळेला अनेक संघांवरती तुटून पडत असते. परंतु इलाका हमारा धमाका हमारा जर समीकरण असलं तर कुठेतरी आपले चाहते मॅच पाहत असतात. गावची प्रीमियर लीग असते त्यावेळेला दडपण असतं. चांगल्या खेळाडूंवरती देखील मागील मॅचमध्ये देखील विनय पाटीलवरती देखील दडपण होतं. कारण की एका जंगलातील वाघ ज्या वेळेला समोरासमोर येत असतात त्यावेळेला समीकरणं फार वेगळे असतात. आपण अनेक प्रीमियर लीगमध्ये पाहत असतो. 2 षटकाची इथे समाप्ती झालेली आहे. आपण पाहू शकाल आता इथे मात्र 10 धावा म्हणजे 5.0ची सरासरी करंट रन रेट सुरू आहे. गोलंदाजी मार्कवरती आता वेदांत पाटील यांना आपण पाहू शकाल. काल त्यांनी मात्र हॅट्रिक संपादित केली होती. चांगली गोलंदाजी वेदांत पाटीलची. हा बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. यस पंचाचा इशारा नो बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. पंच श्याम कराळे सरांनी त्या ठिकाणी नो बॉल घोषित केला. लगेचच मेन पंच या ठिकाणी धर्मेंद्र वर्मा सरांनी नो बॉल घोषित केला.
दोन्ही पंचांची चर्चा फार महत्त्वाची असतात आणि ज्या वेळेला दोन्ही पंच चर्चा करत असतात आणि जे काही समीकरण आपल्यापर्यंत मांडत असतात. धावसंख्या 11. पुढचा बॉल. हा बॉल आपण पाहू शकेल लोअर फुल टॉस आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे आले होते. चुकीचा अनुमान आणि सो त्या अनुषंगाने आपण पाहू शकाल तिथे नक्कीच पाहावं लागेल जे काही समीकरण आमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल आणि इथे मात्र मिळत आहेत 4 धावा. चौकार. तर इथे आपण चेक करूया. दरम्यान चला अंपायरचा निर्णय आपण अंतिम या ठिकाणी ठरवूया. हा चौकार आहे. असं चौकार आहे कारण की कॅमेऱ्यामध्ये काही क्षणचित्र जी मात्र टिपण्यात आली नाहीत. सो त्या अनुषंगाने आपण ऑन फील्ड पंचांवरती निर्णय सोपवला आणि हा चौकार पाहायला भेटलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे धावफलकावरती 15 धावा 4 गण्याच्या मोबदल्यामध्ये. काय जबरदस्त या ठिकाणी आयोजन पाहायला भेटते मित्रांनो. ज्या वेळेला बघा या ठिकाणी स्पीडअप देखील करायचं आहे. आपण जास्तीचा वेळ घेऊ नका कारण की सूर्य देवता उगवता ती वेळेवरती आणि मावळता ती वेळेवरती. लोअर फुल टॉस बॉल फटका फसलेला जरूर आहे परंतु नशीब बलवत. क्षेत्ररक्षक दूर आहेत पोहोचले त्या ठिकाणी परंतु अगदी टफ चान्स आपल्याला पाहायला भेटला तिथे. कमिटमेंट जबरदस्त होतं. थोडंसं ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहूया. हा झेल पकडण्याकरिता अगदी आपण पाहिलं तर चांगलं कमिटमेंट तिथे मात्र दिलं. पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल रुद्र 11 83-88 आणि त्यांच्या अगेन्स्ट AP वॉरियर्स अशी लढाई ऑन ड्राईव्ह पाहायला भेटतोय. चेंडू चालला या वडिश लॉंगॉनच्या दरम्यान. फक्त एकच धाव इथे मिळेल. एक धावेवरती समाधान मानावं लागेल. या मॅचमध्ये जयदुर्गा टीमला फक्त समाधान मानल्याशिवाय पर्याय उरलेला नाहीये कारण की पहिल्या ओव्हरमध्ये काय गोलंदाजी युवराज यांच्या वतीने तब्बल 3 गडी बाद केले. फक्त एकच धाव त्यांनी खर्च केली. दुसऱ्या षटकामध्ये श्यामदास मात्रे यांनी देखील गोलंदाजी करत असताना 9 धावा खर्च केल्या आणि ह्या षटकामध्ये देखील चांगली गोलंदाजी. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे होते स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक उपस्थित. फलंदाज बाद. वेदांत याचा हा बॉल अप्रतिम बॉल होता. गुडलँड स्पॉटमध्ये थोडासा डाव्या पॅडवरती बॉल होता आणि त्याला खेळण्याचा प्रयत्न होता. चांगली झेल तिथे मात्र पकडली आहे. शुभम त्या ठिकाणी शुभम पाटील होते. त्यांनी ती झेल या ठिकाणी स्वीकारली आहे. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल नरेश आयकॉन प्लेयर आहेत आणि अशा पद्धतीने जर धावा आल्या तर फक्त 41 धावा बनवू शकतील. 6.75 सरासरी धावफलकावरती आहे. नरेश शेलार आयकॉन प्लेयर मैदानाच्या आतमध्ये. बॅटची बाहेरची एज त्या ठिकाणी होती. बॅकवर्ड पॉईंट रिझनमध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षण थोडंसं ओहो परंतु नक्कीच एकच धाव मिळेल. या षटकातील शेवटचा बॉल इथे मात्र शिल्लक असेल. धावसंख्या धावफलकावरती फक्त 19 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आज खूप काही जबरदस्त समीकरण पाहायला भेटले. आपण मातीच्या खेळपट्टीवरती ही स्पर्धा खेळवत आहोत. सो त्या अनुषंगाने समीकरण थोडीशी बदल आपल्याला पाहायला भेटले. गोलंदाजीने चांगलं कार्य केलं. दरम्यान हा बॉल वाईट असेल. नक्कीच एक धाव जोडली जाईल धावफलकावरती. धर्मेंद्र वर्मा सरांना आपण पाहू शकाल. तलवार पुराणी आहे मग धार और काटा वही आहे. आज इन ॲक्शनमध्ये आहेत. काल देखील होते आणि खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे सरांचं देखील आणि जगावं कसं हे समीकरण त्यांच्या वतीने देखील शिकायला मिळत असतं सातत्यानं. कोलवर टप्प्याचा बॉल खोदून मारण्याचा प्रयत्न. चेंडू त्या ठिकाणी ट्रॅव्हल होत असताना क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण आपण पाहू शकाल. आयकॉन प्लेयर साहिल. साहिलनं देखील अनेक मैदानं गाजवलेली आहेत या वर्षामध्ये. आपण पाहिलं तर साहिल असेल विनय असेल नरेश भावेश जयेश हे सर्व खेळाडू असतील. शेवटचा बॉल इथे मात्र वेदांतचा शिल्लक असेल. मिस्टर वेदांतनं देखील ह्या षटकामध्ये काही कमतरता केली नाहीये त्याच्या संघाकरिता. इलाका हमारा धमाका भी हमारा
फक्त 11 धावा त्यांनी खर्च केलेले आहेत. एक गडी बाद. तीन षटकाची समाप्ती. ते मात्र गोलंदाजी मार्कवरती मिस्टर साहिल. फटका फासलाय आणि चेंडू हवेमध्ये आल्या साहिलला इथे ओहो सफलता मिळाली असती, परंतु तिथे मात्र पाहू शकाल ही झेल सुटली आहे. रामदास म्हात्रे यांनी ही चूक केली आहे. दरम्यान इथे जर चांगल्या धावा आल्या तर या झेलच्या चर्चा नक्कीच होतील, चर्चेला उधाण येईल. कारण की या दोन्ही बॅटर्समध्ये आता क्षमता आहे. नरेश आणि दुर्गेश ज्यांना तुम्ही इथे मात्र संधी दिली आहे. धावसंख्या 22. हा बॉल नक्कीच व्हाईट पाहायला भेटेल. व्हाईट बॉलच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल 23 या आकड्यावरती. आणि चर्चा या ठिकाणी मी हीच करत होतो की अगदी स्कोरिंग आपण पाहू शकाल दर्जेदार कामगिरी आहे. 3 ऑपरेटर या ठिकाणी आहेत. मिस्टर योगेश आपण पाहू शकाल, जय आणि शुभम. क्या बात आहे. मी अनेक स्पर्धेमध्ये समालोचन केलेलं आहे, परंतु इतका तंत्रशुद्ध जे मात्र ऑपरेटिंग आहे ती दर्जेदार आहे. आणि ही ऑपरेटिंग असते ना ही स्पर्धेला 4 छान लावत असते. पुढचा बॉल. ओ हो सेन्सिबल क्रिकेट. व्हॉट अ बॉलिंग. जबरदस्त बॉल. आणि हा या फटक्याने नक्कीच कपिल देव निखेळचे सरांचा प्लेट आपल्याला आठवला. भारतीय संघाला हा कारनामा आज करावा लागेल. जीतूंगा तो मैं खुद वादा कर लो, जितना सोचते हो कोशिश उससे भी ज्यादा कर लो. आणि या मॅचमध्ये या दोन्ही टीमला ते काम करावं लागेल. जय दुर्गा आणि VS पॉवर स्ट्रायकर. इथे हा बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. पाहावं लागेल त्या ठिकाणी बॉल पंच काही सांकेतिक चिन्ह पोचवत नाहीयेत. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. चांगली गोलंदाजी मिस्टर साहिल ॲज अ आयकॉन खेळाडू. आणि का नाही, ज्याप्रमाणे तुमची ओळख आहे त्याप्रमाणे ती ओळख तुम्हाला दाखवणं क्रिकेटच्या पटलावरती गरजेचं असेल. आणि हे बॅटल जर तुम्ही पाहिलं तर आयकॉन विसस आयकॉन अशी लढत मैदानाच्या आतमध्ये. फटका चांगला आहे परंतु उंच गेलाय. डाऊन दी बॉल. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि तिथे चेंडू मात्र आपल्याला पाहावं लागेल. समीकरण काय असेल पंच आमच्यापर्यंत समीकरण पोहोचवत आहेत. 6 धावांचा आला आहे षटकार. येस डीजे. थँक्यू डीजे. आणि या दरम्यान तिथे मात्र बघा डिसिजन जो काय आहे तो नक्कीच आपल्यापर्यंत पोहोचेल. कुठल्या प्रकारची घाई गडबडी होणार नाहीये. तर इथे मात्र थोडासा चेक केला जात आहे. कुठल्या प्रकारची घाई गडबडी करू नका. जो काही निर्णय आहे तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. तर इथे मात्र हा षटकार आहे. तर इथे जर आपण पाहिलं तर तर पहा या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये रस्सी आहे.
चला तर या ठिकाणी आयोजन कमिटी जो काही निर्णय आहे, जो कमिटीचा निर्णय असेल तो आपण अंतिम ठरवणार आहोत.
ते बाकी सर्व पडदा जो आहे पट्टा पिवळा ती बाउंड्री आहे. तिकडे दोर असं नसो त्या दोरला महत्व देऊ नका, पडद्याला महत्व द्या पिवळ्या पट्ट्याला. येलो स्ट्राईप मी काल बोललो, येलो स्ट्राईप म्हणजे पट्टा. येस. थँक्यू सो मच मनोज खारवे सर. आणि हा षटकार आपल्याला पाहायला भेटतोय. आणि दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली होती. गोलंदाज युवराज दुसऱ्या षटकामध्ये, रामदास मात्रे आणि तिसऱ्या षटकामध्ये वेदांत. आणि या षटकामध्ये धावांना सुरुवात झालेली आहे. पुन्हा आता लॉंग ऑफचा जायजा घेतला आणि फेकून दिला चेंडू सीमा रेषा पार. छत्रपतीचा छावा ठोकलेत या 6 धावा. षटकार. मध्ये आपण पाहिलं तर आतापर्यंत तब्बल 18 धावा बनवलेल्या आहेत. खूप महागडं असं षटक आपल्याला पाहायला भेटलंय. आणि दरम्यान फटका फसलेला जरूर आहे, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी या दूरवर आहेत, पोचलेत चेंडू खाली आणि फलंदाज बाद. 6वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना पाहायला भेटेल RR आणि AP वॉरियर्स आणि रुद्र 11 83-88 अशी लढाई आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला भेटेल. आणि दोन्ही संघाच्या संघनायकांनी देखील आता सज्ज राहा. दरम्यान 39 धावा धावपलकावरती 6 गडी गमावलेले आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आता अमय आलेले आहेत. यापत नक्कीच कालच्या मॅचमधील हिरो मिस्टर अमय आज देखील ते समीकरण त्याला दाखवणं गरजेचं आहे. चांगला फटका गॅप तिथे आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला युवराज त्या ठिकाणी चेंडूवरती आलेले आहेत, परंतु इथे मात्र जर आपण पाहिलं तर जोपर्यंत फेकतील दरम्यान 2 धावा पाहायला भेटलाय. अमयने आल्या 2 धावेने श्री गणेशा केलाय. म्हणजे इथे जर पाहिलं तर अमयने आता वेग धारण करण्याचा प्रयत्न आहे, हवाई सफर करण्याचा प्रयत्न केलाय, कारण की आल्या आता मोठा फटका खेळणं फार गरजेचं असेल. आणि मिस्टर आविष्कार हे देखील जॉईन होतात. आपलं वेलकम, हार्दिक स्वागत. इथे मात्र आपण पाहू शकाल फटका चांगला आणि चेंडू सीमा पार. 6 धावांसाठी अमयच्या बॅट मधून हा दर्जेदार षटकार. देखील सर्वांना हार्दिक आपण शुभेच्छा देऊया. चांगला काळ तुमच्या जीवनामध्ये देखील येईल. दरम्यान चांगला फटका आपल्याला पाहायला भेटतोय अमयचा अजून देखील, परंतु तिथे मात्र युवराज उपस्थित आहेत. फक्त 1च धाव मिळेल. अमय काय वेगानं अगदी 2 चेंडूमध्ये तब्बल 8 धावा त्यांनी जमवलेल्या आहेत. 47 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 48 धावा माफ करा धावपलकावरती लागलेल्या आहेत 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओ जबरदस्त स्विंग केलाय, बॉलला पाठवला अमयनं, फेकून दिला चेंडू सीमा पार. फटक्यात आहे वजन आणि धावा मिळाल्यात तब्बल अर्धा डझन. षटकार. काय जबरदस्त फटका हा नरेशचा. मात्र आपण पाहिलं तर धावांचा आलेख वाढत चाललेला आहे आणि अशा प्रकारे धावा झाल्या तर तब्बल 66 धावा धावपलकावरती लागू शकतील. आणि जबरदस्त फटका, व्हॉट अ शॉट. आणि चेंडू इथे आपण पाहिलं तर पंचांनी नो बॉल घोषित केल्याने धावपलकावरती लागलाय. सत्ता
विचारलेली आहे. तब्बल 60 धावा धावपलकावरती लागलेल्या आहेत. पहिल्या 3 षटकाचा आपण विचार केला तर असं काही समीकरण नव्हतं, परंतु आता तब्बल 61 धावा धावपलकावरती लागलेले 6 गड्याच्या मोबदल्यामध्ये. आता हे शेवट 5वं. इथे मात्र पुनश्च जबरदस्त फटका, बॅक टू बॅक दुसरा खणाघाती प्रहार, चेंडू सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. क्रिकेट हा सरड्याप्रमाणे रंग बदलणारा खेळ आहे. पहिल्या ओव्हरमध्ये युवराजनं फक्त एकच धाव खर्च केली, 3 विकेट प्राप्त केले. त्यानंतर रामदास म्हात्रे यांची गोलंदाजी देखील अप्रतिम राहिली. त्यांनी देखील आपण पाहिलं तर धावा 9 खर्च केल्या आणि 1 विकेट देखील प्राप्त केले. आणि वेदांचं षटक जर आपण पाहिलं तर 10 धावा आल्या आणि तिथूनच धावांचा आलेखला सुरुवात झाली. आणि त्यानंतर मिस्टर साहिलनं देखील 18 धावा खर्च केल्या आणि मिस्टर सुरेश देखील मागडा ठरत असताना मैदानाच्या आतमध्ये त्यांनी देखील धावा खर्च केल्या 28. आणि आता गोलंदाजी मार्कवरती मिस्टर युवराज यांनी पहिला स्पेल हाताळला होता, 3 विकेट प्राप्त केले होते. जाऊया आपण मॅचकडे. आता युवराज यांच्यावरती सर्व काही दारोमदार असेल. अमयसाठी हा बॉल पहिलाच बॉलला फेकून दिलाय, भीम टोला, वज्र टोला, षटकार. जरा पाहायला भेटतोय लाजवाब असं वाटतंय. त्या ठिकाणी चेंडू आकाशामध्ये गेल्यानंतर लिंबासारखं दिसत आहे. हा बॉल नक्कीच पाहावा लागेल, हा बॉल पाहावा लागेल. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. धावसंख्या पुढचा बॉल ओसलोवर गतीचा बॉल होता, परंतु दरम्यान बॅटवरती घेतलाय. थोडीशी फंबल स्थिती मात्र झाली आहे. 1 धाव कंप्लीट आणि पाहता पाहता इथे दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. कदाचित बॉल जर हातामध्ये असता तर समीकरण थोडंसं वेगळं पाहायला भेटलं असतं, परंतु काय जबरदस्त बॅटिंग केले, काय जबरदस्त पार्टनरशिप या ठिकाणी या दोन्ही बॅटरच्या वतीनं पाहायला भेटली आणि ती आवश्यकता होती. इथे देखील आपण ऍक्शन रिप्लेमध्ये पाहिलं, किस्मत हमेशा बहादुरों का साथ देती है. अमय खेळतोय आता 17 वरती, नरेश खेळतोय 29 वरती. धावसंख्या 68 70 माफ करा 70 धावसंख्या पोचली आहे 76. शहात्तर धावा धावपलकावरती लागलेले आहेत. फर्स्ट इनिंग आणि तब्बल काय जबरदस्त बॅटिंग होत आहे. 76 धावा धावपलकावरती. इथे खरा बॉल आणि चेंडू सीमा पार, 6 धावांसाठी षटकार. आणि यस इथे बॅटरने देखील आहे. धावा तर मिळणार नाही, परंतु फलंदाज इथे मात्र बाद होतील. दरम्यान पहिल्या इनिंगचा खेळ इथे झालाय समाप्त. पहिल्या इनिंगच्या अखेरीस इथे मात्र बॅटिंग करत असताना जय दुर्गा या टीमनं निमंत्रण स्वीकारलं आणि तब्बल धावा जमवलेल्या आहेत 82 आणि 83 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे मॅच जिंकण्याकरिता. चला आपण जाऊया टॉस बॉक्समध्ये, जिथे टॉस आपण करतोय.
चला तर टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. रुद्र 11 83-88 आणि AP वॉरियर्स. आणि हा टॉस करण्याकरिता आपण विनंती करतोय श्री जगन्नाथ पाटील, आपण या टॉस बॉक्समध्ये आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कॉल केलं जाईल. चला तर विनंती असेल रुद्र 11 83-88 आणि AP वॉरियर्स दोन्ही संघ या आपण. चला दोन्ही संघ आपण जास्तीचा वेळ घेऊ नका. वेळेच्या बाबतीत आपल्याला सहकार्य करणं फार गरजेचं असेल. सर्वप्रथम दोन्ही संघांना आपण हार्दिक शुभेच्छा देऊया. चला आपण या ठिकाणी कॉल करतोय. AP वॉरियर संघाने यस नक्कीच कॉईन देखील उभा राहिलेला आहे. या मॅचचं समीकरण देखील आपल्याला खूप काही जबरदस्त पाहायला भेटेल. चला तर आपण टॉस करतोय. AP वॉरियर संघानं काटा असा कॉल केलाय आणि जशी मागणी तसा पुरवठा झालाय. मान्यवरांना विनंती असेल की आपण मंचावरती जाऊन विराजमान व्हा. तर टॉस आपण जिंकलेला आहे. जास्ती काही वेळ आपण घेणार नाही. फक्त तुमचा निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. गोलंदाजी असणार. गोलंदाजी करण्याचा तुमचा निर्णय किती धावांवरती थांबवण्याचा प्रयत्न असेल? जास्त 50-55 पर्यंत. नक्कीच तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील. जर तो टॉस जर तुम्ही जिंकला असाल तर तुमचा निर्णय काय असता? फलंदाजी करण्याचाच. फलंदाजी करण्याचा, परंतु तुम्हाला गोलंदाजी बॅटिंग करावी लागत आहे. दरम्यान हार्दिक शुभेच्छा असतील. तर टॉस बॉक्समधून खबर अशी आहे की टॉस जिंकलाय AP वॉरियर संघाने. प्रथम गोलंदाजी करण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. जाऊया आपण कॉम बॉक्समध्ये, जिथे सज्ज आहेत आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ कल्याण, व्हॉइस ऑफ ठाणे, व्हॉइस ऑफ महाराष्ट्र मनोज कार्वे सर. ओ टू यू कॉम बॉक्स. मैदानात उतरली पोर खेळणार लावून जान हीच पिसे गावाची शान PPL चा है मान धन्यवाद. थँक्यू सो मच राजू जाधव सर. PPL पिसे प्रीमियर लीग 2026 प्रेक्षको सीझन 2 पाहतोय आपण. ज्या स्पर्धेमध्ये या दुसऱ्या दिवशीमध्ये एक अफलातून क्रिकेट आपल्याला अनुभवायला मिळतोय. आणि तसं पाहता ह्या स्पर्धेमध्ये आपण 40+ विशेष खेळाडूंना प्राधान्य दिलं. त्यामध्ये अनिल जी पाटील, भाऊ शेलार, जगन्नाथजी वामन पाटील, मधुकरजी पाटील, पंढरी पाटील, रामदास म्हात्रे, रामप्रसाद पाटील, शनिदास लोह पाटील हे 40+ खेळाडू आपल्याला
खेळताना पाहायला मिळतात. तब्बल 8 40+ खेळाडू आणि अनेक अंडर 19 सुद्धा आहेत, जे न्यू कमर्स सुद्धा आहेत. रेग्युलरमध्ये सुद्धा अनेक प्लेयर आपण खेळताना पाहतोय. त्यानंतर 40+ मध्ये अजून जर विचार केला आपण तर अजून अनिल पाटील, विलास शेलार, रोहिदास पाटील, सचिन शेलार, किशोर पाटील, हनुमान म्हात्रे, भगवान पाटील, काथोड म्हात्रे, विलास गोविंद शेलार, रोहित पाटील, गुरुनाथजी शांताराम पाटील आणि मदन पाटील या 40+ खेळाडूंना आपण खेळताना पाहतो. आणि या नौक्या खेळाडूंनी नक्कीच त्यांच्याकडून बरंच काय शिकण्याचा प्रयत्न केला असेल आणि अजून शिकायला मिळेल या दिवसभरामध्ये आपण. आणि नवीन सामना जो सुरू झाला आणि त्याची पहिली इनिंग जी समाप्त झाली आपण बघितली, 82 धावा इथे उभ्या केलेल्या आहेत पहिल्या इनिंगमध्ये. जय दुर्गा वॉरियर्स या टीमने आणि VS पॉवर स्ट्रायकर्स आता धावांचा पाठलाग करणार आहे. म्हणजे सुधा पाटील आणि वैभव पाटील यांचा VS पॉवरफुल स्ट्राईक करावी लागेल ह्या धावांच्या पाठलागासाठी. पहिला चेंडू टॉस केलाय, वा फॅन्टॅस्टिक रिलीज ऑफ द डिलिव्हरी, टॉस का बॉस. गोलंदाज पाहतो आपण ज्ञानदेव, निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, एकनाथ नामदेव तुकाराम. त्यातील ज्ञानदेव इथे ज्ञानी पुरुष पद्धतीने 40+ खेळाडू आहेत आणि क्रिकेटचे धडे गिरवलेले आहेत त्यांनी. काय सुंदर टॉस केला, हॅम ॲक्शन, कानाच्या जवळून अगदी व्हर्टिकल झोननी हाताचा रिलीज करत असताना बघा. पुन्हा एकदा इथे काहीसा बॅकअप हँडचा वापर केला आणि तिथे उडवलाय. मिड विकेटला फिल्डर स्ट्रॉंग आहे, नरेश शेलाने टिपला जाईल आणि युवराज सारखा फलंदाज झाला फेल. पहिला धक्का लागतोय पॉवर स्ट्रायकर्सला. हो नक्की सिमगा आलाय आणि इथे मात्र विकेट आलाय, बळी आलाय, धक्का दिलाय, संकट आलंय. संकटातून आता सावरण्यासाठी रोहिदास आलाय मैदानामध्ये. 40+ रोहिदास VS पॉवर स्ट्रायकर्स संघाला 34 चेंडूमध्ये आता लगेच समीकरण आलं बघा. NB लाईव्हच्या वतीने 83 धावा करायच्या आहेत. एकही धाव नाही पण विकेटचं पतन झालं. आणि विशेषतः विजयदादा गोपीनाथ पाटील साहेबांनी या स्पर्धेसाठी आपण पाहतोय 40+ साठी एक सायकल, मॅन ऑफ द सिरीज ह्या बक्षिसासाठी आणि रेग्युलर प्लेयरसाठी सुद्धा एक सायकल दिली आहे. ते सोडून सुद्धा सरपंच ते आपल्या सौभाग्यवती रिंकल विजयदादा पाटील यांच्या माध्यमातून 10,000 कॅश प्राईज पहिला येणाऱ्या संघासाठी आणि 5,000 द्वितीय संघासाठी कॅश स्वरूपामध्ये आपल्याला पुरस्कृत केलेले आहेत. इथे बॅकफुट जाऊन स्क्वेअर कटचा प्रयत्न होता, चेंडू उचली घेतोय, शॉर्ट ऑफ लेन, मस्त. प्रत्येक टप्पा बदलून टाकत असताना इथे ज्ञानदेव आणि ज्ञानी खेळाडू मी का हे दाखवून दिलं. माझ्या आईवडिलांनी ज्ञानदेव नाव ठेवलं आणि मी ते नावाचं रोशन केलंय आणि त्या पद्धतीने ते रिलीज करतोय सुंदर पद्धतीने. एकही धाव नाहीये परंतु एक गडी बाद झाली. 3 चेंडूमध्ये विदाउट स्कोर 1 गडी बाद. चौथा चेंडू, वा वा काय टप्पा आहे, क्या बात आहे, जबरदस्त. आणि विकेट किपरची चपळाई तिथे काढीमोड ठरली आणि फलंदाज डॉक्टर श्याम पाटील बाद. धाव काय देत नाहीयेत आणि बॅटिंग करणाऱ्या संघाला देवाचा धावा करावा लागतोय. सुधा भाई कमॉन एनर्जी तुमची आता तयार करा सुधा भाई. VS पॉवर तुमची इथे थोडीशी कमी झाली आहे. रात्री चार्जिंग नीटशी झाली नाही वाटतं सुद्धा, आता चार्ज करावं लागेल. संघाला प्रोत्साहन देत आहेत ते पाहू शकतो संघ मालक वैभव पाटील, सुधाभाई पाटील. आणि त्यांनी कालचा दिवस गाजवला. काय त्याचं ते बोलणं, काय त्याचं स्पीच, काय ते ॲक्टिंग, सर्व काय ओके. आज पण ते आता ओके होतील थोड्या वेळामध्ये. सुधाबाई. नवीन फलंदाज रामदास ऑन स्ट्राईक, एके धाव नाहीये. ज्ञानदेवचा हा स्लोवर 1, वा काय टप्प्याचं नियंत्रण आहे. सरळ रेषेत चेंडू टाकू शकतात. चेंडूच्या अलीकडे पलीकडे टप्पा नियंत्रित करतायत, फ्लाय देतायत. उंच पुरे खेळाडू ज्ञानदेव आहेत आणि जबरदस्त ज्ञानीचा पुरुष म्हणजे ज्ञानदेव, ज्ञानांचा सागर ज्ञानदेव. आणि ते मात्र क्रिकेटचं ज्ञान असलेला गोलंदाज पाहतो आपण. ज्ञानदेवने एकही धाव दिली नाही परंतु 2 धक्के दिलेत VS पॉवर स्ट्रायकर्सला.
ज्यांच्या समोर 83चं लक्ष. पुन्हा एकदा कायसा कटर वापरला, टप्पा पडला लेग स्टिकच्या दिशेने, चेंडू आतमध्ये वळला, पुन्हा एकदा तिथे डायरेक्ट हिट केले. तिसऱ्या पंचाची मागणी. काय विकेट किपिंग करतायत देवीदास, वाह क्या बात आहे. तिसऱ्या पंचाकडे निर्णय सोपवला मित्रांनो. काय क्रिकेट सुरू आहे बघा, सुंदर क्रिकेट. दबावामध्ये अगदी पुढे टाकले व्ही एस पॉवरला. कालची पॉवर त्यांची थोडीशी इथे शांत केली आहे. हा बघा 36 क्रमांकाचा देवीदास ते फेकी केली आहे. फ्रेममध्ये बॅट्समन आला नाही आणि फलंदाज तिथे बाद. ओ माय गॉड, काय बॉलिंग. टाळ्या वाजवा ज्ञानदेवसाठी मित्रांनो. मिडल ओव्हर 3 गडी बाद. वा, 2 रनआउट आणि एक स्वतःच्या खात्यामध्ये ज्ञानदेव यांच्या गेले. 3 धक्के, धक्के पे धक्का हो गया पक्का. हक्का बक्का खेळाडू कक्ष झालाय सुद्धी भाईचा. सिद्धूभाई स्वतःला सिद्ध करावं लागेल आता. यस यस, होणार. या सन्माननीय स्पर्धेसाठी आम्हाला ज्यांनी 3रं आणि 4थं बक्षीस पुरस्कृत केलंय ते सन्माननीय रुपेशजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. रुपेशजी पाटील, आम्ही आपला आभार व्यक्त करतो आणि हार्दिक स्वागत आहे. आपली चांगली कृपा ह्या स्पर्धेच्या निमित्ताने मोलाचं योगदान आपण दिल्याबद्दल आम्ही आयोजकांच्या वतीने आणि ग्रामस्थांच्या वतीने रुपेश पाटील साहेबांचा आभार व्यक्त करतोय. कैलासच्या हातामध्ये चेंडू, ग्रामविकास अधिकारी, टप्पा पडला, काहीसा चेंडू खाली ठेवला आणि विकेट किपरच्या बाहेर निघाला आणि पंच आमच्याकडे वळून सांगतायत धर्मेंद्र वर्मा सर, आत्ता पहिली धाव आली आहे, ती सुद्धा वाईटच्या रूपामध्ये. या वाईट स्थितीमध्ये एक चांगली धाव आली आहे. स्थिती फार बिकट आहे मित्रांनो, परंतु संकटाला तुम्ही न घाबरता आता कामगिरी केली पाहिजे. आधीच्यानी काय केलं ते विसरून जा. तुम्ही काय करू शकता ते करून दाखवा. ज्ञानदेवने झेल पण टिपलाय, बॉलिंग पण लाजबाब केली आहे आणि कॅचिंग पण अफलातून करतोय. 4था धक्का लागतोय टीम पॉवर स्ट्रायकर्सला. संकटाला घाबरायचं नाही. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलो तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच झाला पाहिजे. त्यासाठी आता इमर्जिंग प्लेअर आलाय मिस्टर भगवान. संस्कार माफ करा, भगवान आऊट झाला. करेक्शन कधी स्क्रीन होती, हरकत नाही, आम्ही स्क्रीन होती पाहतोय, परंतु संस्कार नाही. इथे क्रिकेटचे संस्कार प्राप्त केले असतील कारण तो इमर्जिंग स्टार आहे. त्याच्यावरती जबाबदारी पूर्णपणे या ठिकाणी आहे. कारण ही जुनी नावं रामदास वगैरे होती, नवीन नावं आपण अफलातून पाहतोय. संस्कार किंवा आर्यन, पियुष अशी नावं पाहत असतो आपण. हा बॅटची कड होती, थोडंसं स्लाइस केलं होतं चेंडूला. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू फुलं लेंथ वापरला गेला. कैलास पाटील यांच्याकडून काय दबाव टाकलाय, सुंदर दबाव. जो पायंडा रचला ज्ञानदेव यांनी बॉलिंगच्या माध्यमातून, त्याच पावलावरती पाऊल ठेवून कैलास पाटील सुद्धा सुंदर बॉलिंग करतायत या मैदानामध्ये. धावसंख्या 2 वरती, 4 गडी बाद. धक्के जास्त आणि धावा कमी. इथे कडचा प्रयत्न, बॅटची कडा घेतली, कडेकडे चेंडू शॉर्ट थर्ड मॅनला जातोय तिथे आणि सिंगलची प्राप्ती इथे होत असताना एक सिंगलने धावसंख्या जोडली आणि आम्हाला योगेश सांगतायत धावसंख्या 3 वरती, 4 गडी बाद असताना आता हिरो बनायचं इमर्जिंग स्टार संस्कारला. नक्की तुला दाखवायची कमाल, धमाल धमाल बॅटिंग करावी लागेल, परंतु नाही, त्याला सुद्धा थांबवलं. चेंडू पेस केला या ठिकाणी कैलास पाटील. पुन्हा एकदा पुढ्यात टाकला जातोय चेंडू, प्रवृत्त केली जाते बॅट्समनला फटके मारण्यासाठी आणि अशीच बॉलिंग केली पाहिजे. बचावात्मक बॉलिंग करू नका, अजून दडपण टाकण्याचा प्रयत्न करा. आणि बॅट्समॅनचा विचार केला तर तुम्ही आधीच्या विकेटचा विचार न करता तुम्ही आता काय करू शकता आपल्या व्ही एस पॉवरसाठी. तुमची पॉवर दाखवण्याची वेळ आली आहे भगवान आणि संस्कार यांच्याकडे. टर्न केलाय, वा फ्लिकचा प्रयत्न होता तिथे, टायमिंग जुळलं नाही. स्क्वेअर तिथे फिल्डर आहे पंचाच्या अगदी बाजूलाच, कव्हर केला आणि तिथे मात्र 2 धावा कव्हर होत नाहीये. 1 रन कंप्लीट झालीये आणि संस्कार बाद होतोय इमर्जिंग स्टार रनआउटच्या रूपामध्ये. 5वा धक्का व्ही एस पॉवर स्ट्रायकर्सला. आणि आलाय तो आलाय, मॅच घेऊन जाणारा आलाय साहिल पाटील. तगडा खेळाडू,
मिडल ऑर्डर मध्ये स्ट्रॉंग बॅट्समन, विस्फोटक फलंदाज, कधी पण सामन्याला कलाटणी देईल. 4 वरती 4, धावसंख्या 4 आणि गडी बाद झालेत 5. 5 वरती 5. पटापट करेक्शन होऊ द्या आणि होत आहे इथे, नो प्रॉब्लेम. एडिटिंग, ग्राफिक्स, कॅल्क्युलेशन सर्व काय व्यवस्थित सुरू आहे. शुभम, योगेश, जय सर्व काय इथे सुंदर इथे प्रयत्न करतात आणि मात्र इथे मात्र बॉलिंग अति सुंदर झाली आहे. दबाव दबाव दबाव. शस्त्र आता वापरावे लागतील. हातामध्ये बॅट आहे तुमच्या, तुमचं नाव आहे VS पॉवर्स, वैभव सुधा पॉवर स्ट्रायकर्स. ती पॉवर आता कालची तुम्हाला पुन्हा एकदा पेश करायची आहे. म्हणतात ना का आयुष्य असो किंवा कुठलाही खेळ असो, आपलं सामर्थ्य तेव्हाच दाखवा जेव्हा समोरचा तुम्हाला कमजोर समजू लागेल. आणि जिंकण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा सारे जण तुमच्या हरण्याची वाट बघत असतात. त्यांना दाखवून द्या की आम्ही या संकटातून सुद्धा बाहेर निघू शकतो आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने आम्ही टार्गेटपर्यंत पोहोचू शकतो. तो प्रयत्न आता करतील का? भगवान सज्ज झालेत, सामना करतील नरेश शेलारचा. नक्की ना? भगवान ऑन स्ट्राइक. नरेश शेलार, हो फ्रंट फुट डिफेन्सिव्ह स्ट्रोक. पुश करो खुश रहो. साहिलला आणलं स्ट्राइक एंडला, सिंगल अगदी लुटलीये. लय भारी रनिंग बिट द विकेट. दिवसा ढवळ्या इथे चोरी झाली धावांची. बघा हे मस्त समजदारी, सेन्सेशनल स्टफ, सेन्सिबल क्रिकेट, संवेदनशील क्रिकेट इथे दाखवलं. कारण भगवान यांना माहिती आहे की साईला जितकी जास्त स्ट्राईक देऊ, स्ट्राईक करू शकतो आणि त्याच्या सर्जिकल स्ट्राईकच्या आधारे आपण 83 धावांपर्यंत मजल मारू शकतो. टार्गेट फार मोठं आहे. 23 चेंडू शिल्लक राहिले आता मित्रांनो आणि 23 मध्ये 77 धावा करायच्या आहेत हा सामना जिंकण्यासाठी VS पॉवर स्ट्रायकर्सला. ज्या दोन्ही पण टीम कालच्या दिवसामध्ये सर्वोत्कृष्ट खेळल्या त्या टीम मधला हा सामना आपण पाहतोय. परंतु आज जी टीम 1% सरस कामगिरी करेल ती बाजी मारणार आहे. तुम्ही काल काय केले त्याचा अनुभव फक्त मनात ठेवा. तुम्ही सकाळी काय केलं ते आत्मसात करा. तुम्ही दुपारी काय केलं ते लक्षात घ्या आणि तुम्ही आता काय करू शकता पुढे हे तुमच्या ध्यानी मने असू द्या आणि मनाला सांगा की मी मनाने हरणार नाहीये. मित्रांनो, सर्व काय असतं ते आपलं मन असतं. मनाने जिंका. तुम्हारी सोच, आपकी हार और आपकी जीत आपके सोच पर निर्भर करती है. स्पीड अप करा गेम प्लीज. इतका वेळ घेऊ नका. काय झालंय? कोणता मोमेंट आहे इथे? क्रुशियल मोमेंट. फिल्डिंग करण्यासाठी नाहीये मित्रांनो. प्लीज स्ट्राईक करा. साहिलचा प्रेशर नका घेऊ. साहिलवरती प्रेशर टाका. नरेश, तुम्ही सुद्धा आयकॉन आहेत. मार्गस्थ होतोय. ओ हो हॅमटकाचा प्रयत्न आणि नरेश शेलारने प्रेशर घेतलाय आणि प्रेशर कुकर प्रमाणे इथे शिटी वाजलीये, गाडी सुटलीये. ओ माय गॉड, साहिल तुला संधी मिळाली आहे. इथे संधीचं सोनं करायचंय. अमय नुकताच मला म्हणत होता की साहिलचं प्रेशर आणि अमयने ते बरोबर भाकीत केलं होतं. बघा चेंडू उडाला हवेमध्ये. नरेश शेलार स्वतः गेले. ऍक्शन जी पाहिली होती ती तशी नाही झाली. कॅचिंगची पोझिशन चुकीची होती आणि त्या चुकीच्याच कारणाने झेल निसटला. सामना निसटणार नाही याची काळजी घ्या, कारण तुम्ही साहिल सारख्या मातब्बर विस्फोटक फलंदाजाला जीवनदान दिलंय. 7 धावा 5 गडी बाद. षटक क्रमांक 3. ओहो स्क्वेअर ड्राइव. वाह, व्हॉट अ फॅन्टॅस्टिक ड्राइव फ्रॉम भगवान. हे राम, ब्युटिफुल 4 रन राम भगवानच्या बॅट मधून. क्लासिकल फटके. बघा किती छान आले. अगदी फ्रंट फुटला आले. ते थोडेसे पोझिशन मध्ये आले, पुढे सरकले, स्टेज केलं स्वतःला आणि हाफ वॉली घेतलं. कव्हर पॉईंट मधून, स्वीपर कव्हर पॉईंट मधून जात असताना तो चौकार. भगवान पुन्हा एकदा काय ड्राइव्ह करतायत. सुंदर, जुनं ते सोनं. ओल्ड इज अ गोल्ड. पुरारा चावल पक रहा है पीछे. आणि इथे हा मैदानामध्ये चावल दाखवत असताना सोन्यासारखा चावल आहे. हा झिनी आहे, फार महागडा चावल आहे. बासमती नव्हे, तो प्रोसेस केलेला असतो. परंतु आपला जुना
झिनी चावल सर्वांना पसंतीला उतरतोय म्हणून पुराणा चावल भगवान थांबलेत. साहिलच्या साथीला धावसंख्या 12 वरती 5 गडी बाद. षटक क्रमांक 3 सुरू आहे. 20 चेंडू शिल्लक. 20 मध्ये 71 ची गरज आहे. मोठे फटके येणं आता अपेक्षित आहे. साहिलला जीवनदान मिळालंय. साहिल प्रयत्न करतोय. पुन्हा एकदा इथे मिस्टामिक स्ट्रोक आहे. अमय घेणार की नरेश घेणार? अमय घेतलाय. काय कॅच घेतलाय. जबरदस्त कॅच ऑफ द टुडे. कॅच ऑफ द टुडे टेकन फ्रॉम अमय. किती लांब पळाले बघा. लॉंग ऑफला होते. मिड ऑफच्या जवळ गेले आणि धावत पळत नजर ठेवली शेवटपर्यंत. जशी अर्जुनाची नजर त्या माशाच्या डोळ्यावरती होती. अर्जुनाने बाण सोडलं. स्वयंवर जिंकलं. इथे मात्र नजर हटली नाहीये आणि ते विकेट जिंकली अमयने. जबरदस्त कॅच. फलंदाज बाद. आणि अमयने दाखवून दिलं की मी सर्वात महत्वाचा फलंदाज बाद करण्यासाठी हवं ते प्रयत्न करेन. प्रयत्नाची पराकाष्ठा करेन आणि धावत पळत गेला. शर्यतीमध्ये पूर्णपणे तो सामील झाला आणि ती शर्यत जिंकली चेडूच्या अगेन्स्ट. आणि त्या चेडूला आपल्या सुरक्षित मिठीमध्ये घेतलं मस्त पद्धतीने. साहिलला तिथे जीवनदान मिळून सुद्धा साहिल लगेच परतलेला आहे. खराब कामगिरी पाहतो आपण पाऊस स्ट्रायकरची. 6 गडी बाद 12 धावा. सुदेश आलाय. सुदेश पण स्वतःला सिद्ध करेल का? टर्न केला. फुल टॉस. स्क्वेलेकचा फिल्डर तिथे आहे. एका टप्प्याने कव्हर करतोय. सुदेशने एकच धावेवरती समाधान मानलं कारण त्याला स्ट्राईक हवी आहे. आणि 3 षटकाची समाप्ती. प्रेक्षकांनो 83 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना व्हीएस पॉवर स्ट्रायकर संघाची धावसंख्या 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13. मस्त गाणं. अगदी इन्स्पायरेशन देणारं गाणं. मोटिवेट करणारं गाणं वाजवलं डीजे पॅमने. मैदान तुम्ही गाजवा असं सांगतो गाणं. जसं विश्वास नांगरे पाटील साहेबांचं वाक्य, ज्याने ताज हॉटेलमध्ये अजमल कसाबला बेडा घातल्या, त्यांचं वाक्य आपण विसरायचं नाही. मनाशी बाळगलेलं स्वप्न पूर्ण झाल्याखेरीज संघर्षाचे मैदान सोडायचं नाही. साखर झोप घ्यायची नाहीये असा संकल्प करून पेटून उठा मैदानामध्ये. सुदेशला ती वेळ चालून आली आहे. सुदेश इथे हा ड्राईव्ह करतोय. चेंडू उचलता आला नाहीये. यश तयार झालेत बघा. यश डायटिंग होते दिसत आहेत मला. यश इथे हा थ्रो होता. 2 दबा घेण्याची पूर्णपणे रिस्क घेतली आणि ती सफल सुद्धा झाली. सुदेशला जास्त जितकी स्ट्राईक मिळेल तितक्या अशा उंचावतील व्हीएस पॉवर स्ट्रायकरच्या. अन्यथा अमयला बकलामधून कुणासा भेटेल. हे काय नवीन आलं. टर्न केलाय ऑफस्टिकच्या चेंडू होता त्याला ऑन साईडला तटवला. तिथे फिल्डर आहे कैलास पाटील. वा मस्त फिल्डिंग. ब्रिलियंट पीस ऑफ फिल्डिंग. तिथे नॉन स्ट्राईकला पोहोचत नाहीत नाही पोहोचले आणि भगवान रनआउट. क्या बात आहे डीजे. एकदा टाळासा डीजे साठी, डीजे पॅम साठी. आजचे गाणे मस्त कलेक्ट केलेले आहेत. कलेक्शन सुंदर आहे. दानादान जशी उडवली आहे. फुल टॉस उडवलाय स्क्वेअरच्या दिशेने. उंची घेतली तिथे. गरुड झेप घेतली पण तो आवाकाच्या बाहेर. सीमा पार. सुदेश पाटीलचा तगडा चौकार. नक्कीच दरम्यान इथे आपली लाडकी, सर्वांची आवडती लाडकी विहाना आलेले. विहाना विजय दादा पाटील, आपलं हार्दिक स्वागत बेटा.
सुस्वागतम. विहानाच्या नावाने संघ खेळतो पिसे. इथे मात्र खराब चेंडू दिलाय फेकून आणि हा सिक्सर आलाय टेकून. वाव. मस्त मस्त. विहाना आली आणि विहानेला षटकार दाखवते सुदेश पाटील. ही ललकार आहे. धावसंख्या फुलवली आहे बरोबर 26 वरती. 26 ऑन द बोर्ड. हीच वेळ आहे हिरो बनण्याची. सुदेश तयार झाले त्यासाठी. सुदेश पाटील स्वतःला सिद्ध करतोय. सिद्ध केलं पाहिजे. मस्त बॉल अगदी बुंद्यामध्ये टाकला. कारण हा आशिष आहे, त्याच्याकडे कशिश आहे बॉलिंग मध्ये. विसरू नका काल त्याने एका षटकामध्ये 4 गडी बाद केले होते. आपण विसरू नका. अचूक मारा करतोय तो. आणि विहाना इथे पाहतो आलेली त्याच्या नावाने आपण पाहतोय हा संघ. हाय विहाना, कशी आहेस तू? मस्त आहे मस्त आहे. पप्पा कुठे? जा पप्पांजवळ जा. एक सिंगल आली इथे. हो दोन आल्या इथे पावलाचा वापर केला. तिथे मात्र कैलास पाटील तिथे पोहोचणार नाहीये. चेंडू पोहोचला असते डाऊन दी ग्राउंड. एका टप्प्याने 4 रन. आकांक्षा असावी. स्वतःला सिद्ध करण्याची जिद्द असं. इथे विहाना बघा सर्वांना टाटा करते. टाटा बाय बाय हाय करते. हाय हॅलो करते. मी विहान आहे. जगाला सांगते की माझ्या नावाने पिसे संघ खेळतोय आणि माझ्या गावची स्पर्धा आहे, त्यामुळे मला येणं भाग पडलं. मी अभ्यास थोडासा बाजूला ठेवलाय. पप्पांना मम्मीला सांगितलं की मी आपली मॅच बघायला चाललेली आहे. इथे मात्र 32 धावा, 6 गडी बाद, 4 षटकाची समाप्ती. 12 चेंडूंमध्ये 51 धावा अजून करायच्या आहेत. व्हीएस पॉवर स्ट्रायकर्सला. सूत्र हातात घेतले सुदेशने. सूत्र हातात घेतलेत आणि पुन्हा एकदा इथे आता स्ट्राईकला फलंदाज वेदांत. वेदांतचा हा हो 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 बॅटची कडेने लकी 4 रन. लक फॅक्टर ऑन झालाय सुधाबाई पाटील साठी. चौकार. म्हणून म्हणतात ना की जो प्रयत्न करतो न हरता न थकता थांबता त्याच्यासमोर नशीब सुद्धा नतमस्तक होत असतं. प्रयत्न करत राहा मित्रांनो, थांबवू नका. धडपड चालू ठेवा. आणि इथे धडपड सुरू असताना चौकाराला धावसंख्या 36 वर. 36 ऑन द बोर्ड. 83चं लक्ष फार मोठं गाठायचं आहे. अजून 47 रिक्वायर्ड. 47 ची गरज. चेंडू खाली ठेवला. अँगल प्राप्त केलं. नरेश शेलार आहे. समोरचा आयकॉन प्लेअर आहे जो हल्लीच्या फॉर्म मध्ये जबरदस्त उभारी घेतली, ज्याने दडपणामध्ये तो बॉलिंग करत असतो. डेप्थ ओव्हरमध्ये येत असतो आणि फार मोठी जबाबदारी स्वीकारून आपल्या संघाला अनेक ठिकाणी त्याने विजयश्री आणून दिलेली आहे. असा नरेश शेलार. डॉट चेंडू तिथे काढलेला आहे त्याने. चौकारानंतर पुन्हा एकदा रनवे मधून जातोय. वेदांसाठी आपटी दिली. बाउन्सर वापरलाय. ही कलात्मकता आहे नरेश शेलारची. ही त्याच्याकडचे व्हेरिएशन्स आहेत, बदल आहेत आणि बदल फार महत्वाचे. बघा हा बाउन्सर शॉर्ट ऑफ लेंथ होता. हाफ ट्रॅकरचा हा चेंडू परंतु नीटचा वाचता आला नाही बॅट्समन वेदांतला. आणि तिथे हा अजून एक डॉट आला. पहिल्या चौकाराला इथे पूर्णपणे कव्हर केले नरेश शेलारने. ती भरपाई केली. सबमरीन डिलिव्हरी. वा, लागोबाचे 3 डॉट. चौकार आला तो काय फायद्याचा नाही झाला. लकी चौकार आला होता परंतु त्यानंतर 3 डॉट काढले. आणि मी नरेश शेलार का आहे, मी आयकॉन का आहे, मी महागडा खेळाडूमध्ये का गणला गेलो पिसे गावाच्या ऑक्शन मध्ये, त्याचं प्रात्यक्षिक दाखवलंय नरेश शेलारने. ओ काय बॉलिंग. फॅब्युलस पीस ऑफ बॉलिंग. शब्द कमी पडावे इतकी सुंदर बॉलिंग इथे सर्व गोलंदाजांनी केली आहे. ज्ञानदेवने सुरुवात केली, कैलासने बॉलिंग केली, नरेशने केली आहे. त्यानंतर आशिष आला आणि आता मात्र पुन्हा नरेश सेकंड स्पेलमध्ये संघासाठी तो षटक क्रमांक 5 हाताळतोय. लागोपाठचे 4 डॉट, एक पहिला चौकार. 4 मध्ये 4 दिले. तिथे मात्र चारो खाने चित. येस, फलंदाज बाद. वेदांत बॅक टू द डगआउट झोन.
तर या ठिकाणी गडी बाद झाले, जर आपण विचार केला तर 8 गडी बाद झाले. 8 आणि सेकंड लास्ट विकेट आहे. काय मस्त परफॉर्मन्स श्रीदासजी भाई, मस्त. श्रीनिवास पाटील त्यांच्या हातात चेंडू आता पाहतो आपण, त्यांनीच बनवलेला संघ पाहतोय. जय दुर्गा ब्लास्टर, श्रीनिवास पाटील आणि कैलास पाटील यांनी बनवलेला संघ. इथे धावसंख्या आहे आतापर्यंत 36. आता जिंकण्यासाठी अजून 6 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज. 6-47. अवघड आहे, अवघड आहे राव, अवघड केलंय. हेच क्रिकेट आहे मित्रांनो. कालचे हिरो VS स्ट्रायकर्स आज इथे झिरोगिरी प्राप्त झाले. हेच क्रिकेट आहे. जसं नुकतंच राजू सर म्हणाले की क्रिकेट असा खेळ आहे की तो इंदुधनुष्याचे रंग कमी पडतील इतका रंग बदलतो. सरड्यापेक्षा जास्त रंग बदलू खेळ म्हणजे क्रिकेटचा खेळ, ज्या खेळामध्ये एका बाजूला अनिश्चितता, दुसऱ्या बाजूला आनंद मिळत असतो. आणि आनंदाने श्रीनिवास पाटील सुरुवात केली आहे आणि शॉर्ट ऑफ लाईन ढाप ट्रॅकर दिला भिरकावून स्क्वेअर लेगच्या वरून तडाखा षटकार. केला लगेचच कॅप्टन सुदेश पाटीलने. दोघांची जर्सी जर बघितली तर 0-1. श्रीदास दादा सुद्धा 0-1 ची जर्सी आणि आपण पाहतोय सुदेश सुद्धा 0-1. धावसंख्या 6 ने पुढे 42. हो 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 हो, थोडासा टॉस केला चेंडू, इथे चेंडू पेस केलं होतं तिथे. नुकसान फार नाहीये, नुकसान नाहीये, चांगल्या स्थितीमध्ये. श्रीदास यांना माहिती आहे की मी चेंडू का घेतला, किती पण धावा मारू दे, आम्ही विजयापर्यंत पोहोचलोय. अगदी विजयाचा सुगंध दरवळू लागलाय. परंतु काही जर चुका झाल्या माझ्याकडून तर हा विजय समोरच्याला सुपूर्द होईल. धावसंख्या 42. स्थिर स्ट्राईक आपल्याकडे ठेवली आहे सुदेश पाटीलने. 4 चेंडू शिल्लक आहेत. जो 9 मध्ये 26 वरती खेळतोय. इथे काय झालंय, लाऊड अपील, समोर पकडलं, मिडल आधी स्टंपला पकडलं आणि प्लम डिलिव्हरी. LBW बाद. सुदेश पाटील कॅप्टन, बॅक टू द डगआउट झोन. मला तर पहिल्या सामन्यामध्ये 36 वरती ऑल आउट झाला होता आजचा पहिला सामना, आणि इथे मात्र 30 नामुष्की ओढवली जाईल की काय. 9 गडी बाद झालेत प्रेक्षकांनो. 42 धावसंख्या असताना दिल्ली तो अभी बहुत दूर आहे. परंतु ती नामुष्की टाळण्यासाठी नवीन फलंदाज जो आलाय, मयंक नावाचा प्लेअर आलाय. अगदी उभरता सितारा आहे, अगदी तरुण खेळाडू जो क्रिकेटचे धडे गिरवतोय. आणि त्याच्यासमोर सिनियर श्रीनिवास पाटील ज्याने धडे गिरवलेत, शिकलेत, परंतु वाईड यॉर्करचा प्रयत्न त्याचा इथे असफल ठरला. पंचांनी दर्शवला मला की हा स्वेर आहे. अवांतरी धावसंख्या अलगदपणे 43 वरती 9 गडी बाद. वाईडचा इशारा. अजून 4 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू. इथे हा चौथा चेंडू पडतोय, फोर्स केला समोर मयंकने, परंतु तिथे मात्र ज्ञानदेव गेले. ज्ञानदेव याने तिथे झेल सोडला, पण तो मॅच नाही सोडणार हे त्यांना सुद्धा माहिती आहे. कैलास पाटील हे बॅकअपला आले. त्या दरम्यान सिंगल घेतली, स्ट्राईक रोटेट केली आहे मयंकने आणि स्ट्राईकला आणलाय फलंदाज सोनूला. सोनूवरचा भरोसा सर्वांनाच आहे, परंतु ती वेळ नाही राहिली, ती वेळ निघून गेली आहे. वेळ नेहमी आपण दौडू द्यायची नसते. इथे पूल घेतलाय पवित्रा, चेंडू जास्त उंच आहे, अंतर नाही गाठत आहेत आणि ऑल आउट झालाय. अमयने टिपला झेल. VS पॉवरची पॉवर खल्लास. स्ट्रायकर्स ऑल आउट. होता तंत्र पाहायला मिळालं आणि ते फ्लाइंग डिलिव्हरीला पूल करायचा नाद तिथे फसला आणि अमयने एक मस्त जज करून झेल टिपला आणि ऑल आउट झाला तो सर्व. VS पॉवर स्ट्रायकर्स धावसंख्या 44 असताना ऑल आउट झालाय. फार मोठ्या फरकाने सामना जिंकला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच आम्ही डिक्लेअर करतोय. PCI प्रीमियम लीग शेवटचा दिवस आणि या सामन्याचा नरेश शेलार ठरलाय मॅन ऑफ द मॅच, ज्याने 11 चेंडूंमध्ये 41 धावा कुठल्या आणि बॉलिंग करताना 12 धावा देऊन 2 गडी बाद केले. असा अष्टपैलू कामगिरी करणारा नरेश शेलार, यू आर द हिरो ऑफ दिस मॅच. या हार्ड लक टफ लक सुधाभाई.
वैभव पाटील आपलं कौतुक करतो आणि अभिनंदन आम्ही करतो शेंदास पाटील आणि कैलास पाटील यांचा त्यांचा संघ जिंकलाय. वा मस्त मॅच. एकतर्फी मॅच झाली. परफॉर्मन्सला जबाब झालं ते जय दुर्गा ब्लास्टरचं. दुर्गा अवतार घेतला त्यांनी आज. तुटून पडले नरेश शेलार. अमय लाजबाब सुरुवात आणि बॉलिंग सुद्धा त्याच तंत्राने दडपणा खाली टाकणारी बॉलिंग त्या दडपणातून बाहेर निघाले नाही. रुपेजी पाटील साहेब ज्यांनी आम्हाला या स्पर्धेसाठी मोलाचे योगदान दिले. रुपेजी पाटील साहेब आपले शुभ असते आपण ही बक्षिसं द्या. प्रेक्षकांनो ह्या व्यक्तिमत्वाने आम्हाला स्पर्धेसाठी तृतीय आणि चतुर्थ क्रमांकाचं बक्षीस दिले. असे रुपेशजी पाटील दानशूर व्यक्तिमत्व त्यांच्या योगदानाने आपण या स्पर्धेमध्ये एक उल्लेखनीय कामगिरी करतो आणि जबाबदारीने ह्या व्यासपीठावरती हे खेळाडू खेळतायत आणि त्याचे पुरस्कर्ते आमचे लाडके रुपेशजी पाटील साहेबांच्या शुभास्ते घेतलं नरेश शिलानी ही बक्षिसं. नरेश वेल्डन. डॉक्टर सचिन यांचं सुद्धा आगमन झालंय.